भोजनांचे सर्व महामानव, ज्या बळीराजासाठी आजही आमच्या गाव खेड्यातल्या आया बहिणी दिवाळी दसऱ्याला म्हणतात, इडा पिडा जाओ आणि बळीच राज्य येऊ, असा तो महान भोजनांचा राजा, शेतकऱ्याचा राजा, बळीराजा, त्याला मी प्रथम वंदन करतो. त्याग केलेला आहे, बलिदान केलेलं आहे ते सर्व चारवाक बुद्ध, फुले शाहू, बाबासाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, रमाई अहिल्याबाई होळकर असे सर्व बहुजन महापुरुष आणि महान स्त्रिया, या सर्वांना मी वंदन करतो. तुम्ही आणि आज आपण इथे जे एकत्र जमलेलो आहोत ही एक वेगळ्या प्रकारची क्रांतिकारी घटना आहे. आजवर आपण एकत्र जमत होतो, पण माळी गल्लीमध्ये माळी म्हणून जमत होतो, तेली गल्लीमध्ये तेली म्हणून एकत्र येत होतो, वंजारी म्हणून एकत्र येत होतो, धनगर म्हणून एकत्र येत होतो. पण महाराष्ट्रामध्ये एक नवी क्रांतीची लाट आली आणि आपण जाती विसरून केवळ ओबीसी म्हणून एकत्र यायला लागलो. ही क्रांतिकारी घटना महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गाव खेड्यात घडते आहे. पण ही क्रांतिकारक गोष्ट आपण मिळवताना आपल्याला मात्र आपलं आरक्षण गमवावं लागलेलं आहे. फार मोठी किंमत चुकवावी लागली. ओबीसी म्हणून आपण तेव्हा एकत्र आलो जेव्हा आपलं सगळं आरक्षण गेलं. महाराष्ट्रामध्ये एकही मराठा माणूस शिल्लक राहिलेला नाही. प्रत्येक मराठा माणसाच्या घरामध्ये कुणबी प्रमाणपत्र पोहोचलेलं आहे, ओबीसी प्रमाणपत्र त्याच्या घरामध्ये पोहोचलेलं आहे. त्यामुळे मराठा नावाचा कोणी माणूस आता महाराष्ट्रामध्ये शिल्लक नाही. सगळ्या मराठ्यांनी आपली जात बदलून घेतली. आपले काही स्वाभिमानी लोक असतात, ते काय म्हणतात, जातीसाठी माती खाऊ, तर ते काय म्हणतात, आरक्षणासाठी माती खाऊ. तर हा जो काही जात बदलण्याचा प्रकार आहे भारतामध्ये कुठेही घडलेला नाही, तो फक्त महाराष्ट्रात घडतो आहे. आता त्यांच्या आरक्षणाला कोणी विरोध केला का? कोणीच विरोध केला नाही. 1994 ला त्यावेळेस ओबीसींना राजकीय आरक्षण मिळायला लागलं आणि ओबीसी मतदारसंघ तयार झाले. आणि तिथून मग आपला तेली माणूस, माळी माणूस, नावी माणूस, सुतार माणूस, कुंभार माणूस त्या राखीव ओबीसी वार्डमधून निवडून यायला लागला. गावाचा सरपंच होऊ लागला, जिल्हा परिषदचा अध्यक्ष व्हायला लागला, पंचायत समितीचा सभापती व्हायला लागला, मोठमोठ्या शहरांमध्ये महापौर व्हायला लागला, नगराध्यक्ष व्हायला लागला. आणि गावाचा सरपंच एखादा माळी, तेली, न्हावी, दोबी, ओन म्हणजे गावाची पूर्ण सत्ता त्या जातीच्या हातात येणं किंवा त्या ओबीसीच्या हातात येणं. आता परंपरेप्रमाणे ज्यांची सत्ता होती सरपंच होण्याची, जिल्हा परिषद, पंचायत समितीची, अनेक वेळा माझी सभा सुरू झाली की बाजूच्या गल्लीमध्ये एखाद्या बाबाचं, एखाद्या महाराजाचं कीर्तन सुरू होऊन जातं की जेणेकरून लोकांनी माझं भाषण ऐकायला येऊ नये, तिकडे प्रवचनाला, कीर्तनला जायला पाहिजे, अशी व्यवस्था पण असते. तर जोपर्यंत ओबीसीला राजकीय आरक्षण मिळत नव्हतं, जोपर्यंत माळी सरपंच होत नव्हता, जोपर्यंत
तेली सभापती होत नव्हता तोपर्यंत मराठ्यांना काही प्रॉब्लेम नव्हता, त्यांना काही अडचण नव्हती. ते म्हणतात आमची सत्ता बरकरार आहे, गावचा सरपंच मराठा आहे, आमची काय आता आमची सत्ता चालू आहे. पण जेव्हा ओबीसीला आरक्षण मिळायला लागलं, राजकीय आरक्षण, आणि मग त्यांच्या पायाखालची वाळू घसरली. हे म्हणाले गावचा सरपंच जर मराठा नसेल तर पंचायत समिती पण मराठ्यांची नसेल, जिल्हा परिषद पण मराठ्यांची नसेल, आणि त्या भागामध्ये जर मराठा आमदार व्हायचा असेल तर गावाचा सरपंच पण मराठा पाहिजे, जिल्हा परिषदचा अध्यक्ष पण मराठा पाहिजे, तरच आमदार मराठा होऊ शकतो. हे त्यांना माहीत आहे. लक्षात घ्या, राज्याची सत्ता ही गावाच्या ग्रामपंचायत पासून सुरू होते, आणि म्हणून गावापासूनची सत्ता ते सोडायला तयार नाही. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळायला लागल्यानंतर मग त्यांना जाग आली की आता आपणही ओबीसीचं आरक्षण मिळवलं पाहिजे. नाही तर तोपर्यंत त्यांचा ओबीसी आरक्षणाला म्हणजे हे एकूण आरक्षणच चुकीचं आहे, आरक्षणच वाईट आहे, अशी भूमिका मराठा समाजाची होती. 1980 साली ओबीसीसाठी मंडल आयोगाला पार्लमेंटमध्ये त्याचा अहवाल मांडला गेला. इंदिरा गांधी प्रधानमंत्री होत्या, त्यांनी मंडल आयोगावर कुठली चर्चा न करता मंडल आयोग आपला गुंडाळून बाजूला ठेवून दिला. त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये मंडल आयोगाला विरोध करण्यासाठी अण्णा पाटील नावाच्या माणसाने मराठा महासंघ नावाची संघटना स्थापन केली, आणि मराठा महासंघतर्फे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मंडल आयोगाच्या विरोधात त्यांनी सभा घेतल्या. ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात सभा घेतल्या. ते म्हणाले मंडल आयोग म्हणजे मंडल आयोग आहे, या ओबीसींना कुठल्याही प्रकारचं आरक्षण द्यायची गरज नाही. म्हणून त्यांनी सातत्याने ओबीसी आरक्षणाला विरोध केला, आणि 94 साली मात्र ते म्हणतायत आम्हाला ओबीसी मध्ये घुसायचंय, आम्हाला ओबीसी आरक्षण पाहिजे. म्हणजे जे आधी ओबीसी आरक्षणाला विरोध करत होते ते नंतर म्हणायला लागले 94 सालापासून की आम्हाला ओबीसी आरक्षण पाहिजे. आता आपलं काही म्हणणं नव्हतं. आम्ही काय सांगितलं त्यावेळेस की तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल तर एक रीत आहे शासनाने नेमून दिलेली. भारतीय संविधानाने एक पद्धत सांगितलेली आहे की जर कोणाला आरक्षण मागायचं असेल तर त्या समाजाने काय काय करायला पाहिजे हे सगळं भारतीय संविधानाने सांगून ठेवलेलं आहे. आणि सुप्रीम कोर्टाने 1992 साली जे जजमेंट दिलं, मंडल आयोगाच्या बाजूचं जे जजमेंट दिलं 16 नोव्हेंबर 1992 रोजी, त्या मंडल आयोगाच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की कुठल्याही समाजाला जर आरक्षण पाहिजे असेल तर त्यासाठी राज्य सरकारने मागासवर्गीय आयोग नेमावा. हायकोर्टाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली राज्य मागासवर्गीय आयोग नेमावा, ओबीसीचा आयोग नेमावा, आणि त्याच्यामध्ये शिक्षण तज्ञ, अर्थतज्ञ, समाजतज्ञ, वेगवेगळ्या विषयांमधले तज्ञ, हे सगळे तज्ञ त्या आयोगामध्ये एक्सपर्ट म्हणून काम करतात. तर त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने राज्य मागास आयोग नेमला. आणि मग जेव्हा मराठा समाजाने मागणी केली की आम्हाला आरक्षण पाहिजे, तर शासनाने सांगितलं की तुम्ही त्या राज्य मागासवर्गीय आयोगाकडे जा आणि त्यांच्याकडे अर्ज करा. कारण आता आरक्षण देण्याचे सगळे अधिकार जे केंद्र सरकारचे होते, राज्य सरकारचे होते, ते सगळे अधिकार सुप्रीम कोर्टाने काढून घेतले. सुप्रीम कोर्टाने सांगितलं एखाद्या समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर केंद्र सरकार देऊ शकणार नाही, राष्ट्रपती देऊ शकणार नाही, मुख्यमंत्री देऊ शकणार नाही. मग कोण देऊ शकेल? शासनाने नियुक्त केलेला राज्य मागासवर्गीय आयोग, जो तज्ञांचा आयोग आहे, तो आयोग त्या जातीचं सर्वेक्षण करेल, सॅम्पल सर्वे घेईल, वेगवेगळ्या
गावात जाऊन त्यांचा अभ्यास करेल आणि काही कसोट्या तयार केलेल्या आहेत त्यांनी. त्या कसोट्यांमध्ये जर तो समाज घटक जर बसला तर तो समाज मागासलेला त्याला आरक्षण द्यायला हरकत नाही असं राज्य मागासवर्गीय आयोग अहवाल तयार करतात. तो अहवाल शासनाकडे ते सुपूर्द करतात आणि मग शासनातर्फे मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याच्यावर निर्णय घेतला जातो आणि मग त्या जातीला आरक्षण मिळायला लागतं. ज्यावेळेस मंडळ आयोग लागू झाला ओबीसीसाठी त्यावेळेस महाराष्ट्रात फक्त 272 जातींना ओबीसीचं आरक्षण मिळत होतं. आतापर्यंत किमान 355 जाती ओबीसी मध्ये एकूण आलेल्या आहेत. 272 वरून 355 म्हणजे कितीतरी छोट्या छोट्या जाती ज्या गाव गाड्यामध्ये जंगलामध्ये ओबीसी म्हणून त्यांचं सर्वेक्षण झालं आणि निकषाप्रमाणे ठरलं की ही जात ओबीसी मध्ये टाकली पाहिजे. या जातीची सामाजिक परिस्थिती शैक्षणिक परिस्थिती ही मागासलेली आहे म्हणून या जातीला ओबीसी आरक्षण दिलं पाहिजे असं म्हणून 272 जातीवरून आपल्या ओबीसी मध्ये 355 जाती झाल्या आहेत आतापर्यंत. आपण ओबीसींनी एकाही जातीला विरोध केला नाही. 272 वरून 355 संख्या गेली जातींची आपली. आपण कोणत्याही जातीला विरोध केला नाही. अजूनही आपला मराठा समाजाला विरोध नाहीये. आपलं म्हणणं काय आहे की तुम्हाला जर मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर रीतसर राज्य मागासवर्गीय आयोगाकडे जा, तिथं अर्ज करा. तो राज्य मागासवर्गीय आयोग सर्वेक्षण करतो आणि तो ठरवतो की या समाजाला आरक्षण द्यायचं की नाही. आपला विरोध करण्याचा काही प्रश्न नाही. आपण किती विरोध केला आणि राज्य मागासवर्गीय आयोगाने सांगितलं की यस मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे, त्यांना ओबीसी आरक्षण दिलं पाहिजे असं जर राज्य मागासवर्गीय आयोगाने सांगितलं तर आपल्या बाबाचं काय झालं. परंतु आतापर्यंत 10 मागासवर्गीय आयोग 10 त्याच्यापैकी 2 मागासवर्गीय आयोग केंद्र सरकारने नियुक्त केलेले होते. 1955 ला कालेलकर आयोग, 1955 ला नेहरू सरकारने कालेलकर आयोग नियुक्त केला. त्या कालेलकर आयोगाच्या मध्ये सगळ्या प्रकारचे एक्सपर्ट होते, तज्ञ होते आणि सगळ्या जातीचे होते, म्हणजे अगदी ब्राह्मण सुद्धा होते त्याचे तज्ञ लोक. या सगळ्या तज्ञ लोकांनी पूर्ण भारतभर दौरा केला. पूर्ण भारतातल्या सगळ्या जातींचं सर्वेक्षण केलं. सगळ्या जातींचं म्हणजे दलित जाती सोडून आणि आदिवासी जाती सोडून, तर त्यांना आधीच आरक्षण मिळते त्यामुळे त्यांचं सर्वेक्षण करण्याची गरज नाही. पण ज्या जातींना आरक्षण मिळत नव्हतं अशा सगळ्या जातींचं सर्वेक्षण कालेलकर आयोगाने केलं. म्हणजे ब्राह्मण जातीचं पण सर्वेक्षण कालेलकर आयोगाने केलं, मराठा जातीचं पण सर्वेक्षण केलं, जाट राजपूत ठाकूर सगळ्या ज्यांना आरक्षण मिळत नाही अशा सगळ्या जातींचं सर्वेक्षण केलं. पूर्ण भारतभर फिरून त्यांनी अहवाल तयार केला आणि नेहरू सरकारला सुपूर्द केला आणि त्याच्यात सांगितलं की या सगळ्या ज्या काही जातींचं सर्वेक्षण आम्ही केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही काही जाती निवडलेल्या आहेत त्या सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या आहेत, त्यांना वेगळं आरक्षण दिलं पाहिजे, त्यांना सवलती दिल्या पाहिजे. हे तुम्ही नीट समजून घ्या. हे जे काही भांडण लावलं जाते मराठा आणि ओबीसी मध्ये, हे काही विशिष्ट प्रकारचे लोक महाराष्ट्रामध्ये सत्तेत बसलेले आहेत. निवडणूक जवळ आली की ते अशा प्रकारची भांडणं लावत असतात आणि त्या भांडणामध्ये आपल्याला उतरावं लागतं कारण आपल्याला आपलं आरक्षण वाचवायचं असतं, कारण आपलं ताट आपल्याला वाचवायचं असतं. त्यामुळे आपल्याला राहिला असं त्याच्यात उतरावं लागतं, आपली ताकद दाखवावी लागते, आपल्या लोकांचं प्रबोधन करावं लागतं. नाही तर आमच्या ओबीसी मध्येच बरेच लोक जात होते. एक मराठा मराठ्याच्या मोर्चांमध्ये टाळ्या वाजवण्याची गोष्ट नाही, ही दुःखाची गोष्ट आहे की कसे काय आपले ओबीसी लोक 1 लाख मराठ्यांच्या मोर्चामध्ये गेले. काय इथं काहीच नव्हतं का? हे आपलं ओबीसी आरक्षणाचं ताट हिसकवण्यासाठी मोर्चे काढतायत. एवढं जरी काही इथं काही सुचत नसेल तर मग हे गेलं कुठं?
साधी गोष्ट आहे. म्हणजे आपण आपल्या पोरांचं नीट प्रबोधन केलं नाही. गावामध्ये जे कोणी बहुजन समाजाचे, ओबीसी समाजाचे जे कोणी शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, शिकले सवरलेले असतील, त्यांनी आपल्या गावामधल्या पोरांना काही सामाजिक शिक्षण दिलंच नाही, असं त्याचा अर्थ होतो. फक्त नोकरी करायची, पगार घ्यायचा, पोट भरायचं, पोरं पैदा करायची आणि तर गाडी घोडी बंगला साडी, आणि बाकीच्यांचं काय, समाजाचं काय, त्यांना कोण विचारतील? काकासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी जेव्हा शाळा काढली मुलींसाठी, त्यावेळेस त्यांचं स्पष्ट सांगणं होतं की तुम्ही शिक्षण जे घेता, ज्याच्यातून तुम्हाला जी अक्कल येते, जी बुद्धी येते, ती बुद्धी वाटप करा गावाकडे गेल्यानंतर, घराकडे गेल्यानंतर, गल्लीमध्ये गेल्यानंतर. पण आमच्या नोकरदारांनी काही केलं नाही. पगार मिळायला लागले, हे असे कपडे घालायला लागले, गल्लीमध्ये अशी मान ताट करून वर फिरायला लागले, बाकीच्यांकडे तुच्छ म्हणून बघायला लागले. तर या ओबीसी मराठा संघर्षामध्ये आपल्याला नाईलाजास्त उतरावं लागतं, कारण आपल्याला आपलं ताट वाचवायचंय. तर आतापर्यंत मी जे तुम्हाला सांगितले 2 आयोग, केंद्र सरकारने 1955 ला नेमलेला कालेकर आयोग, या कालेकर आयोगाने मराठा जातीचं सुद्धा सर्वेक्षण केलेलं आहे आणि स्पष्टपणे कालेकर आयोगाने लिहिलेलं आहे की मराठा समाज महाराष्ट्रामधला सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या पुढारलेला आहे, म्हणून मराठा समाजाला आरक्षण घेता येत नाही. हे 1955 साली कालेकर आयोगाने सांगितलं की ज्या कालेकर आयोगाचा अहवाल नेहरू सरकारला दिला. आता मी माझ्या बोलण्यामध्ये तुम्हाला एक शब्द नेहमी दिसतोय, ऐकताय तुम्ही, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला समाज म्हणजे मागासलेला समाज म्हणजे त्याला आरक्षणाची गरज आहे. आता हे शब्द कुठले? हे शब्द भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे आहे 340 कलम, ज्याला आपण परिच्छेद म्हणतो. हे सर्वात पहिलं कलम आहे आरक्षणाचं, जे ओबीसीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. इथं तुम्ही तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंच्या शेजारी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावलेला आहे, पण घोषणा देताना मात्र तुम्ही काय म्हणतात? फक्त जय ज्योती. जय भीम केव्हा म्हणाल? बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये हे सगळं लिहिलं म्हणून आज आपल्याला हे सगळं आरक्षण मिळालेलं आहे. तर त्यांचं नाव केव्हा घेणार? जय ज्योती म्हणताना, जय ज्योती म्हणताना जय भीम म्हटलं पाहिजे. त्यांचं आपलं नातं काय आहे? बाबासाहेबांनी तात्यासाहेब महात्मा फुलेंना गुरु मानलेलं आहे आणि गुरु शिष्याच्या नात्याप्रमाणे त्यांचं आपलं नातं हे अतूट आहे, हे कोणी तोडू शकत नाही. लक्षात घ्या. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेमध्ये शिक्षिका होती, या देशाची पहिली शिक्षिका. तर जेव्हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून शिकवायला जायच्या, तर रस्त्यामध्ये ब्राह्मण लोक उभे राहून सावित्रीबाईंवर दगड आणायचे, शेण मारायचे, चिखल मारून फेकायचे. 2 साड्या ठेवाव्या लागत होत्या आपल्या सावित्रीबाईला. एक साडी जाताना ती खराब व्हायची शेणाने आणि चिखलाने, शाळेत गेल्यावर ती साडी काढायची, दुसरी साडी घालायची आणि मुलींसमोर शिक्षिका म्हणून उभं राहायचं. तर त्यावेळेस पुण्यामध्ये सावित्रीबाईंना संरक्षण देण्यासाठी सावित्रीबाई पुढे चालायची आणि सावित्रीबाईंच्या पाठीमागून क्रांतीवीर लहुजी साळवे हे मातंग समाजाचे पैलवान होते. हे मातंग समाजाचे पैलवान सावित्रीबाईंच्या संरक्षणासाठी सावित्रीबाईंच्या पाठीमागून चालत होते आणि ब्राह्मणांचे जेव्हा लक्षात आलं की हे साळवे जे पैलवान आहेत हे सावित्रीबाईंचे संरक्षण करायला निघालेले आहेत, तर एकाही ब्राह्मणाची नंतर हिंमत झाली नाही सावित्रीबाईंना अडवण्याची. तर हे नातं आहे आपल्या मातंग समाजाची, बौद्ध समाजाची. लक्षात घ्या. केवळ ओबीसी म्हणून नाही, आपण ओबीसी म्हणून आलात
क्रांतिकारक गोष्ट आहे. पण दलित ओबीसी आदिवासी जे आरक्षणाचे हकदार आहेत या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, तर आपला लोकशाहीचा लढा यशस्वी होईल. अन्यथा सगळे वरती दिल्लीपासून मुंबईपर्यंत सगळे हुकुमशाह बसलेले आहेत लोकशाहीच्या गळा घोटण्यासाठी. तर हे जे दोन आयोग मी तुम्हाला सांगितले, कालेकर आयोग 1955चा, त्याने मराठ्या सकट ब्राह्मण सकट सगळ्या जातींचं सर्वेक्षण केलं आणि अहवालामध्ये लिहिलं की ब्राह्मण समाज मराठा समाज पुढारलेला आहे, त्यामुळे त्यांना आरक्षण नाही. त्याच्यानंतर 1980 साली मंडल आयोगाला, बीपी मंडल आयोग, त्यांच्या नेतृत्वाखाली एक्सपर्ट आणि तज्ञ लोकांची समिती नेमली गेली, आयोग नेमला गेला, कमिशन नेमलं गेलं. त्यांनी पुन्हा देशभर प्रवास केला. 1978 ते 1980 2 वर्षाचा दौरा पूर्ण भारतभर केला. प्रत्येक राज्यातून माहिती मागवली, स्वतः प्रत्यक्ष सर्वेक्षणसाठी फिरलेत आणि त्यांनी जो अहवाल सादर केला मंडळ आयोगाने, त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की महाराष्ट्रातला मराठा समाज हा पुढारलेला आहे, त्याला ओबीसी मध्ये आरक्षण देता येणार नाही, असं स्पष्टपणे मंडळ आयोगाने सांगितलं. त्याच्यानंतर 1992 ला सुप्रीम कोर्टाने मंडळ आयोगावर शिक्कामोर्तब केलं, म्हणजे मंडळ आयोगाला वैध ठरवलं, मंडळ आयोगाला योग्य ठरवलं आणि मंडळ आयोगाप्रमाणे ओबीसींना 27% आरक्षण सर्व देशामध्ये आणि सर्व राज्यांमध्ये द्यायला पाहिजे असं सुप्रीम कोर्टाने जजमेंटमध्ये सांगितलं. आणि मग नंतर सुप्रीम कोर्टाने त्याच्यात लिहिलं की जर एखाद्या जातीला जर ओबीसी आरक्षण घ्यायचं असेल तर राज्य सरकारने राज्य मागासवर्गीय आयोग नेमायचा, कमिशन नेमायचं आणि ते कमिशन ठरवेल कोणाला आरक्षण द्यायचं कोणाला आरक्षण द्यायचं नाही. तर 1994 नंतर महाराष्ट्र सरकारांनी, वेगवेगळ्या सरकारांनी महाराष्ट्रामधल्या 8 राज्य मागासवर्गीय आयोग नेमले. किती? 8 राज्यस्तरीय ओबीसी आयोग. या 8च्या 8 राज्य मागासवर्गीय आयोगाकडे मराठ्यांनी अर्ज केले की आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण द्या. सगळ्या 8च्या 8 मागासवर्गीय आयोगांनी स्पष्टपणे सर्वेक्षण करून सांगितलं की मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देता येत नाही, नाही देता येत. मग त्याच्यात आता आपला काय दोष? आपण तर काही कधी कुणाला विरोध केला नाही की तुम्ही राज्य मागासवर्गीय आयोगाकडे जाऊ नका म्हणून. आपण सांगितलं तुम्ही जा, सर्वेक्षण करा, त्या कसोट्यांमध्ये जर तुम्ही बसले तर तुम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळेल, आमचं काही म्हणणं नाही. पण तरी सुद्धा फडणवीसांनी मागच्या दाराने 2018 साली 29 नोव्हेंबर 2018 साली विधानसभेमध्ये मराठा समाजाला 16% वेगळं आरक्षण देणारं विधेयक मांडलं आणि तो कायदा मंजूर केला आणि तेव्हा मराठ्यांना 16% वेगळं आरक्षण फडणवीसांनी दिलं. पण वेगळं आरक्षण दिलेलं असल्यामुळे आपण शांत बसलो. आपल्याला वाटलं ठीक आहे, वेगळं आरक्षण दिलं तर आमचं काय बिघडलं. 16% त्यांना वेगळं आरक्षण दिलं होतं 50% वरचं, आपल्याला काही धक्का नव्हता. आपण स्वागत केलं, मराठ्यांना 16% आरक्षण दिलं, चांगली गोष्ट झाली. पण मराठ्यांना दिलेलं हे आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं. आता कोणी सुप्रीम कोर्टामध्ये नेलं? आपण तर नाही नेलं. सुप्रीम कोर्टामध्ये नेणारे सगळे जे काही लोक होते, सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल करणारे ते सगळे ब्राह्मण होते. सगळे ब्राह्मण, सगळ्या ब्राह्मणांनी सांगितलं की या मराठ्यांना आरक्षण देऊ नका, कारण वरच्या 50% मध्ये आमचा हक्क आहे, या मराठ्यांना याच्यातून द्यायला नाही पाहिजे. ब्राह्मणांनी ते आरक्षण नाकारलं, आपण नाही नाकारलं. सगळे ब्राह्मण सुप्रीम कोर्टात गेले आणि त्यांनी मराठ्यांच्या विरोधात केस केली की या मराठ्यांना आरक्षण द्यायची गरज नाही म्हणून. पण त्यांची हिंमत नाही मराठ्यांच्या विरोधात, ब्राह्मणांच्या विरोधात काय बोलण्याची. तर कोणाच्या विरोधात बोलतात? ओबीसीच्या विरोधात. कारण ओबीसी काय घोडा बापरा आहे, संघटित नाही, जाती जातींमध्ये विभागला आहे. कोणी मराठा केव्हा येतो आपल्याला टपली मारून निघून जातो.
तर हे जे काही टपले मारण्याचं काम आहे हे तुम्ही ओबीसी म्हणून एकजुटीत आलात तर बंद होईल. लक्षात घ्या. सुभाष राऊत नावाचा बीड मधला एक मोठा ओबीसी नेता, त्याचं 8 कोटीचं हॉटेल पेट्रोल टाकून जाळून टाकलं. मी स्वतः जाऊन बघून आलो. हॉटेल जाळल्यानंतर तिसऱ्या दिवशी मी तिथे गेलो बीडमध्ये. गेलो ते संपूर्ण हॉटेल बघितलं जळालेलं. म्हणजे 200 मराठा समाजाचे 200 गुंड हातात लोखंडी सळ्या घेऊन हॉटेलमधले जे शोक म्हणून जे काही फरशा लावलेल्या होत्या, वेगवेगळ्या देशातून त्यांनी जमा केल्या होत्या हॉटेल सजवण्यासाठी, वेगवेगळ्या रंगीबेरंगी डिझाईन असलेल्या फरशा भिंतीला लावलेल्या होत्या. त्या भिंतीमधून काढण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची सळई लागते, सळी लोखंडी वेगळ्या प्रकारची लागते, ती पण ते घेऊन आले होते. एकही फरशी त्यांनी ठेवली नाही, सगळ्या तोडून टाकल्या. एकेका खुर्चीचे 100 तुकडे, एकेका टेबलाचे 100 तुकडे आणि पूर्ण हॉटेल पेट्रोल टाकून जाळले. अगदी राग रांगोळी. 8 कोटीच्या हॉटेल. आणि हॉटेलवर हल्ला केल्यानंतर जेव्हा गावात माहीत पडलं तेव्हा सुभाषरावांच्या घरी बऱ्याच बाया आणि बरीच माणसं जमली त्यांना विचारपूस करण्यासाठी. तर हे 200 मराठा गुंड जे आहेत, हॉटेल जाळल्यानंतर ते सुभाषरावच्या घरी गेले पेट्रोलच्या टाक्या घेऊन. त्यांना सुभाषरावचं घर पण काढायचं होतं. घरामध्ये बायका होत्या, पोरं होते लहान लहान. पण जेव्हा ते गल्लीमध्ये घुसले ते 200 मराठा गुंड, तेव्हा त्यांना समोर दिसल्या 200 बाया सुभाषरावच्या घरी बाहेर उभे असलेल्या दिसल्या. आणि केवळ बायांना घाबरून ते पळाले. बायांना घाबरून पळाले. बघा, जर तिला 100-150 बाया जर दिसल्या नसत्या तर ते घरात घुसले असते. आणि जसं आमदार जयदत्त क्षीरसागर साहेब यांचं घर ज्या पद्धतीने जाळलं, जयदत्त क्षीरसागर जे आमदार आहेत त्यांच्या घरामध्ये पण बाया होत्या, पोरं होते लहान लहान. पुढच्या बाजूने जेव्हा आग लागली, जे मराठा गुंड घरात घुसले, तर बैठक रूमला आग लागल्यानंतर सगळ्या बाया आणि सगळे लहान मुलं मागच्या बाजूला पळाले, मागच्या दाराने. पण मागच्या दाराने पळाल्यानंतर मागे मोठी वॉल कंपाऊंड होती. त्या वॉल कंपाऊंडवरून बायांना आणि पोरांना उड्या मारता येत नव्हत्या. तर मागच्या बाजूला राहणारे जे ओबीसी बांधव होते त्यांनी भिंतीवर चढून एकेका बाईला आणि एकेका पोराला बाहेर काढलं. जर ते काढलं गेलं नसतं तर त्या बाया आणि त्या पोरं सगळे तिथं आगीमध्ये जळून राख झाले असते. एवढा क्रूरपणा, एवढा रानटीपणा माणसामध्ये येतो कुठून? बायका पोरांना जाळण्याचा. यांच्या रक्तामध्येच गुंडगिरी आहे. वंश परंपरेने चालत आलेली. गावावर राज्य करायचं आणि दंडुक्याने राज्य करायचं. लोकशाही म्हणजे यांना काही माहित नाही. आता संविधानाने सांगितलं की तुम्हाला आरक्षण देता येत नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितलं तुम्हाला आरक्षण देता येत नाही. 8 राज्य मागासवर्गीय आयोग आणि 2 केंद्रीय आयोग यांनी सांगितलं बाबा रे तुम्हाला आरक्षण देता येत नाही. तरी सुद्धा नाही, आम्हाला पाहिजेच, आम्हाला पाहिजेच. ही काय दादागिरी आहे? अरे भारतीय संविधान जे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, हे संविधान जगातले सगळे विचारवंत लोक डोक्यावर घेऊन नसतात की एवढं आदर्श संविधान जगामध्ये कोणत्याच देशाकडे नाहीये. जगातले सगळे विचारवंत लोक त्या संविधानाला डोक्यावर घेऊन नसतात आणि भारतातल्या सगळी सरकार, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, कोणतीही संस्था असेल, कोणताही कुटुंब असेल, हे भारतीय संविधानाप्रमाणे चालतं.
जे भारतीय संविधानात कायदे आहेत त्या कायद्याप्रमाणे या देशाचं राज्य 75 वर्षापासून चालू आहे. मग असं भारतीय संविधान जर तुम्हाला सांगत असेल की मराठ्यांना तुम्हाला आरक्षण नाही मिळू शकत, तुम्ही नियमातच नाही बसत, तर ते संविधान पण यांना मान्य नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मराठ्यांना तुम्हाला आरक्षण नाही देता येत, तुम्ही नियमात नाही बसत. आता सुप्रीम कोर्टाने जर एखादा निकाल दिला तर केंद्र सरकारला तो मान्य करावा लागतो. सुप्रीम कोर्टाने जर निकाल दिला राज्य सरकारलाही मान्य करावा लागतो. भारतातल्या प्रत्येक माणसाला सुप्रीम कोर्टाचा निकाल मान्य करावा लागतो. मग बाबा रे तू जरांगे, तू काही चंद्रावरून आलाय का? तू इथं भारतातलाच आहे ना, तुला भारताचं संविधान आणि भारताचं सुप्रीम कोर्ट का मान्य नाही तुला? पण यांना लोकशाही मान्य नाही, संविधान मान्य नाही, यांना कुठले आयोग मान्य नाही, सुप्रीम कोर्ट मान्य नाही. नाही आम्हाला पाहिजेच, मला पाहिजेच. आता मी तुला एक उदाहरण सांगतो. आपल्या घरामध्ये एखादं लाडकं मूल असतं छोटस, ते जेव्हा तुम्ही यात्रेमध्ये जाता वगैरे, मग तिथं वेगवेगळे खेळणे दिसतात त्या लहान मुलाला, आणि मग तो जरा एखाद्या खेळण्यासाठी हटून बसतो, नाही मला ते पाहिजे, ते खेळणं मला पाहिजे. मग त्याचा वडील काय म्हणतो, अरे बाबा आता आपल्याजवळ पैसे नाहीये, आपण नंतर घेऊ, नंतर आधी आपण देवाचं दर्शन घेऊ, तिकडनं येताना घेऊ. तो मुलगा म्हणतो नाही मला आत्ताच पाहिजे, आणि तिथंच मग तो भोगण पसरतो दुकानासमोर. मोठमोठ्याने हात आपटतो, पाय आपटतो, मोठमोठ्याने रडतो, मोठमोठ्याने आवाज काढतो आणि सांगतो की नाही बाबा मला पाहिजे. मग त्यावेळेस तो जबाबदार बाबा जो आहे, जबाबदार बाप जो आहे, तो काय करतो, मुलाला पहिल्याने प्रेमाने समजून सांगतो. आणि तरी जर त्याने भोकाण बंद नाही केलं तर 2 कानाखाली सटासट वाजून देतो. हे महाराष्ट्र शासनाचं काम आहे. जरांगे तुला प्रेमाने समजून सांगितलं सुप्रीम कोर्टाने, जरांगे तुला प्रेमाने समजून सांगितलं 10 आयोगांनी, जरांगे तुला संविधान समजून सांगता येईल, तरी बी तू तुझं भोकाण बंद करत नाही. म्हणजे मला पाहिजे. अशा वेळेस महाराष्ट्र शासनाचं काय काम आहे, जरांगेच्या 2 कानाखाली सटासट वाजवलं पाहिजे. तर त्याचं भोकाण चालूच आहे. मुख्यमंत्री काहीतरी खेळणे घेऊन जातो, जरांगे अरे हे खेळणे घे बाबा, तुझं भोकाण बंद कर. मग दुसरा कोणीतरी आमदार येतो, जरांगे बाबा जर तू थांबव हे खेळणं घे. नाही मला हे खेळणं नाही, मला आरक्षणच पाहिजे. जेव्हापासून संघ भाजपचं सरकार या देशामध्ये आलेलं आहे, केंद्रामध्ये आणि आता राज्यामध्ये पण आहे खोके सरकार, संघ भाजपचं जेव्हापासून सरकार आलेलं आहे, सगळी जी संविधानिक पदं आहेत, सन्मानाची पदं, संविधानिक पद म्हणजे काय, राष्ट्रपती, संविधानिक पद म्हणजे काय, न्यायाधीश, ही जी संविधानिक पदं आहेत ही प्रचंड सन्माननीय पदं आहेत. आपला राष्ट्रपती दुसऱ्या कुठल्याही देशात गेला, त्या देशाचा राष्ट्रपती विमानतळावर जाऊन त्याचं स्वागत करतो आपल्या राष्ट्रपतीचे. एवढा मोठा सन्मान भारताच्या राष्ट्रपतीला पूर्ण जगामध्ये मिळतो. पण भारतात काय, भारतामधला राष्ट्रपती दलित आहे म्हणून त्याला मंदिराची पायरी चढू दिली जात नाही. कोण होते राष्ट्रपती मागचे, कोविंद. हा, ते दलित समाजाचे होते, राष्ट्रपती होते. आणि ते जगन्नाथपुरी सुद्धा आहे, ते जगन्नाथ मंदिर आसाममधलं, तिथं दर्शनाला गेले तर तिथल्या ब्राह्मण पुजाऱ्यांनी सांगितलं तुम्ही दलित आहात, तुम्हाला मंदिरात प्रवेश नाही. हा राष्ट्रपतीचा सन्मान आपल्या देशामध्ये. संविधानिक पद यांना मान्यच नाही. राष्ट्रपतीचा अपमान. आणि परवा इथे
कोणाचा अपमान झाला? तर सांगायचा उद्देश असा की हा जो काही मराठा आरक्षणाचा विषय आहे तो जरा नीट समजून घ्या. उगाच त्यांनी काही 4 शब्द वापरले की आपण 8 शब्द वापरणार. अभ्यासपूर्वक बोललं पाहिजे. अभ्यासपूर्वक जर बोललं तर अभ्यास नसणाऱ्या माणसाचा कायमचा बंदोबस्त होतो. मी माझ्या उदाहरणातून सांगतो. इथे परवा काय झालं, जरांगीची समजूत घालण्यासाठी 2 न्यायाधीश गेले. जरांगीची समजूत घालण्यासाठी न्यायाधीश हे संविधानिक पद आहे, सन्माननीय पद आहे. जर आपण त्यांच्या विरोधात एक शब्द बोललो, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, लगेच जेलमध्ये जातो माणूस. एवढं मोठं ते सन्माननीय पद आहे की ज्याच्या विरोधात आपण एक शब्द बोलू शकत नाही. असे ते 2 न्यायाधीश संविधानिक पदवाले हे 5वी नापास असलेल्या जरांगीकडे जातात आणि त्याला हात जोडतात. सर म्हणतात. मग अरे बाबा, तो जर सर असेल 5वी फेल झालेला, मग तू कोण आहे दादा? तू त्याच्यापेक्षा जास्त निपत्तर आहे. कसं काय न्याय दिला असेल? कसं काय न्यायाधीश पद भोगलं असेल? निपत्तर माणूस. जरांगीच्या कुटुंबाने म्हणजे जरांगीच्या बापाने, जरांगीच्या भावाने, जरांगीच्या बहिणीने याला निकंबा म्हणून आणि भांडणखोर म्हणून घरातून हाकलून दिलेलं आहे. घरातून हाकलून दिलेलं आहे. सासऱ्याच्या घरी जाऊन तुकडे तोडतो आहे. आणि असा निकंबा माणूस जो घरच्या लोकांनीच त्याला घराबाहेर हाकलून दिलं, अशा निपत्तर माणसाला हा मराठा समाज डोक्यावर नेता म्हणून घेऊन मिरवतो आहे. म्हणजे काय यांच्या आकलेचं, काय यांच्या बुद्धीची कीम राहील? साधी गोष्ट आहे. अरे नेता निवडायचा तर त्याला अभ्यासू निवडा ना. काय अभ्यास लोकांची काही कमतरता आहे का मराठा समाजामध्ये? मराठा समाजात न्यायाधीश आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, संशोधक आहेत, पीएचडी केलेले अनेक. त्यांच्यापैकी कोणाला तरी नेता बनवा ना. निर्बुद्ध माणसाला, ओवाळून फेकून दिलेल्या माणसाला तुम्ही नेता करणार तर तुमची कीम येते समाजाची. आणि अशा छटकपर माणसाच्या विरोधात भुजबळ साहेबांना उभं राहावं लागतं. हे आपलं दुर्दैव आहे. आपलं दुर्दैव आहे. आणि तुम्हाला कुस्तीचा खेळ माहित आहे का? कुस्तीमध्ये 52 किलोचा गट असतो है ना, 40 किलोचा गट असतो. आणि कुस्ती कोणामध्ये लागते? जे 2 लोक 52 किलोच्या गटात बसतात, समसमान आहेत दोघं एकाच गटातले, त्यांच्यामध्ये कुस्ती लावली जाते. मग तिथं आपण कुस्ती खेळली जाते. मग तिथं वर्चस्व सिद्ध करावं लागतं. तिथं वर्चस्व सिद्ध करावं लागतं. तर समोरचा जो पैलवान आहे तो आपल्या बरोबरीचा असतो. पण यांनी कोणामध्ये कुस्ती लावली? 100 किलो गटाचे भुजबळ साहेब आणि त्या छटाकर बघण्याचा तो जरांगी. याच्या कुस्ती लावली ती, आणि ती कुस्ती नाईलाज असतो भुजबळ साहेबांना खेळावी लागते. हे आपल्या नेत्याचं अवमूल्य नाही. बरोबर आहे.
त्यांच्या ज्या काही लाखांच्या सभा झाल्या त्या सगळ्या सभा सरकार पुरस्कृत, म्हणजे टोल माफ, सभेला येणाऱ्या सगळ्या गाड्यांना टोल माफ. जिथं सभा असते मराठ्यांची त्या परिसरातल्या सगळे शाळा आणि सगळ्या कॉलेजेस बंद बंद. म्हणजे त्या संस्थांमध्ये नोकरी करणारे सगळे जे नोकरदार आहेत, बँका, पतपेढ्या, शिक्षण संस्था, साखर कारखाने, त्या संस्थांमध्ये नोकरी करणारे सगळे लोक शाळा बंद ठेवून, कारखाना बंद ठेवून, कॉलेज बंद ठेवून त्या मराठ्यांच्या मोर्चाला येतात. आता त्याच्यात दलित बसतात, त्याच्यात आदिवासी बसतात, नोकरदार, त्यांना बिचारांना नोकरीसाठी यावं लागतं, नोकरी वाचवण्यासाठी. नाही गेलं तर नोकरी जाईल. तर अशा त्या लाखांच्या सभा होतात, बळजबरीच्या सभा. बरं, काम काहीच नाही, रिकाम टेकडे. त्यांच्या शेतावर आपले लोक राबतात मजूर म्हणून, त्यांच्या शेतावर दलित मजूर राबतात, ओबीसी मजूर राबतात, त्यामुळे त्यांना काम काहीच नाही. पांढरे स्वच्छ कपडे घालायचे बगड्यासारखे, मारुतीच्या पिरावर जायचं, चकाट्या मारायच्या आणि वाट बघायचं कोणाची सभा आहे का, कोणाची गाडी येते का. आणि मग एखादी गाडी आली, चला रे तुमची खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था आहे, अमुक ती लाख मराठा सभा आहे, चला, चालले सगळे. आपल्या परवाच्या सभेला सगळे ओबीसी जे आले होते ते स्वतःच्या खर्चाने आलेले होते, कोणाच्याही दुसऱ्याच्या गाडीत बसून आलेले नव्हते. तिथं आलेला प्रत्येक ओबीसी माणूस रोजी रोटीचा व्यवसाय बाजूला ठेवून, तुम्हाला माहिती, जर एखाद्या नावाला जर एखाद्या सभेला जायचं असेल तर दिवसभर दुकान बंद ठेवावं लागेल, सलून. आणि सलून जर दिवसभर बंद राहिलं तर त्याची कमाई उरते, संध्याकाळी पोरांना खाऊ घालायचं काय. पण तरी सुद्धा तो नाभिक माणूस केस कर्तनालयाचं शॉप बंद करून त्या सभेला आलेला आहे. रोजीरोटीचा विषय बाजूला ठेवून तो तिथे आलेला आहे त्या सभेला, परवाच्या सभेला ओबीसीच्या. प्रत्येक माणूस कष्टकरी, शेतकरी, नाभिक, धोबी, सुतार, शिंपी, सगळ्यांनी आपापल्या रोजीरोटीचे व्यवसाय बाजूला ठेवून त्या सभेला ते आलेले आहेत. आणि मराठ्यांच्या सभेला सगळे बळजबरीचे. हा एवढा मोठा फरक लक्षात घ्या.